हॅलो स्टुडंट, आपण पाठीमागच्या लेक्चरला कन्स्ट्रक्टर अँड डिस्ट्रक्टर काय म्हणजे काय हे बघितलेलं आहे. त्याच्यावर असणारे C++चे दोन प्रोग्राम बघितले. कुठले कुठले प्रोग्राम बघितले? फॅक्टोरियल युजिंग कन्स्ट्रक्टर अँड फिबोनाची युजिंग कन्स्ट्रक्टर अँड डिस्ट्रक्टर. C++ पार्ट नंबर 5 ऑपरेटर ओव्हरलोडिंग. तर एकाच प्रोग्राममध्ये जर दोन किंवा दोनपेक्षा जास्त ऑपरेटर यूज केले तर त्याला म्हणतो आपण ऑपरेटर ओव्हरलोडिंग. तर ज्यावेळेस आपण एक किंवा एकपेक्षा जास्त ऑपरेटर लोड केले किंवा यूज केले तर ओव्हरलोडिंग ही एरर येते. ही एरर येऊ नये म्हणून ऑपरेटर ओव्हरलोडिंग कशा पद्धतीनं प्रोग्राममध्ये यूज करायचं बघा. तर परीक्षेमध्ये क्वेश्चन विचारलाय, डिफाइन ऑपरेटर ओव्हरलोडिंग, स्टेट 3 स्टेप्स इन्व्हॉल्व्ड इन ऑपरेटर ओव्हरलोडिंग. तर डेफिनेशन बघा, द मेकॅनिझम ऑफ गिविंग स्पेशल मीनिंग टू एन ऑपरेटर, देन दिस ऑपरेटर इज ऑल्सो कॉल्ड ऑपरेटर ओव्हरलोडिंग. म्हणजे काय? एखादं फंक्शन बनवा, स्पेशल फंक्शन बनवा आणि त्याच्यामध्ये प्रोग्राम राईट करा, त्याला म्हणतो आपण ऑपरेटर ओव्हरलोडिंग. काय सांगितलं डेफिनेशन? द मेकॅनिझम ऑफ गिविंग स्पेशल मीनिंग टू एन ऑपरेटर, देन इट इज ऑल्सो कॉल्ड ऑपरेटर ओव्हरलोडिंग. आता आपण C++ च्या प्रोग्राममध्ये कोणत्या ऑपरेटरचा वापर करतो? उदाहरणार्थ प्लस असेल, मायनस असेल, मल्टिप्लिकेशन असेल, डिव्हिजन असेल. तर ह्या चार बेसिक ऑपरेटरचा आपण यूज करतो आणि प्रोग्राम C++ मध्ये करण्याचा प्रयत्न करतो. लक्षात आहे? आता ऑपरेटर ओव्हरलोडिंग करताना त्याचे काय स्टेप्स आहेत किंवा त्याचे रूल्स म्हणतो आपण. स्टेप्स. पहिली स्टेप आहे, first create a class that defines data types and overloading operations. पहिल्यांदा क्लास तयार करा आणि क्लास तयार करून त्याच्यामध्ये एक ऑपरेटर फंक्शन राईट करा. सेकंड स्टेप, टू डिक्लेअर द ऑपरेटर इन पब्लिक पार्ट ऑफ ए क्लास. आपण क्लासचे दोन मेंबर फंक्शन यूज करतोय किंवा दोन फंक्शन्स प्रायव्हेट आणि पब्लिक. तर त्याच्यामध्ये पब्लिक सेक्शन मध्ये ते ऑपरेटर राईट करा किंवा लिहा. थर्ड स्टेप सांगता येईल तुम्हाला, टू डिफाइन द ऑपरेटर फंक्शन अँड टू इम्प्लिमेंट द रिक्वायर्ड ऑपरेशन्स. जे काही तुम्ही फंक्शन्स ऑपरेटर फंक्शन बनवलेलं आहे ते क्लासच्या बाहेर सिंटॅक्स प्रमाणे इम्प्लिमेंट करा किंवा सोडवा. काय सांगितलंय? 3 स्टेप. फर्स्ट क्रिएट अ क्लास दॅट डिफाइन ओव्हरलोडिंग ऑपरेटर. सेकंड, this operator can be declared in public part of a class. आणि third, to define the operator function and to implement the required operations. ज्या ठिकाणी गरज आहे किंवा क्लासच्या बाहेर एक फंक्शन इम्प्लिमेंट करा. तर याचे 3 स्टेप आहे, डेफिनेशन आणि 3 स्टेप्स. नेक्स्ट क्वेश्चन परीक्षेमध्ये विचारलं जाईल, व्हॉट इज ऑपरेटर फंक्शन्स? ऑपरेटर functions, then rules of syntax and rules of operator function. Syntax and rules of operator function. तर ऑपरेटर फंक्शन म्हणजे काय आणि त्याचे सिंटॅक्स किंवा रूल्स. तर बघा, टू डिफाइन एन ॲडिशनल टास्क टू एन ऑपरेटर ऑफ ए स्पेशल फंक्शन, then this function is also called operator function. म्हणजे एखादा ऑपरेटर फंक्शन बनवा, ते स्पेशल मीनिंग त्याच्यामध्ये यूज करा किंवा त्याच्यातले डेटा टाइप्स त्याच्यामध्ये यूज करा, त्यालाच म्हणतो आपण ऑपरेटर फंक्शन्स. टू डिफाइन एन ॲडिशनल टास्क टू एन ऑपरेटर ऑफ ए स्पेशल फंक्शन, देन दिस फंक्शन इज ऑल्सो कॉल्ड ऑपरेटर फंक्शन्स. आता सिंटॅक्स काय सांगतोय त्याचा? रिटर्न टाइप, त्याच्यानंतर क्लास नेम, त्याच्यानंतर स्कोप, रिझल्शन ऑपरेटर. ऑपरेटर हा वर्ड्स लिहा आणि कोणता ऑपरेटर ओव्हरलोड करायचा आहे ते ऑपरेशन्स ओपी आणि त्याच्यामध्ये आर्ग्युमेंट लिस्ट. तर असं पद्धतीनं काय करा आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे क्लासमध्ये फंक्शन्स लिहा. फंक्शन बॉडी फंक्शन. तर अशा पद्धतीनं क्लासच्या बाहेरचा सिंटॅक्स लिहायचा. रिटर्न टाइप वायरी, क्लास नेम काय तो तुम्ही क्लास घेतला तो क्लास नेम, स्कोप, रिझल्शन ऑपरेटर, ऑपरेटर हा वर्ड सी
आणि ओपी म्हणजे ऑपरेशन्स. ऑपरेशन्स म्हणजे प्लस मायनस जे काय ऑपरेटर आहे त्या ठिकाणी ते ऑपरेटर येईल आणि त्याच्यामध्ये आर्ग्युमेंट लिस्ट येईल. आता त्याचा सिंटॅक्स. आता रूल्स ऑफ ऑपरेटर फंक्शन. आता हे ऑपरेटर ओव्हरलोडिंग करताना काय रूलचा वापर तुम्हाला करायचा आहे. तर पहिला रूल्स आहे 6 ते 7 रूल्स आहे. तर पहिला रूल आहे ओनली एक्झिस्टिंग ऑपरेटर कॅन बी ओव्हरलोडेड. जे प्लस मायनस इनटू आणि डिव्हिजन हे 4 ऑपरेटर आहे. ओल्ड ऑपरेटर त्याला एक्झिस्टिंग ऑपरेटर म्हणतो. कॅन बी ओव्हरलोडेड हेच ऑपरेटर तुम्हाला ओव्हरलोड करता येते. सेकंड रूल आहे द ओव्हरलोडेड ऑपरेटर मस्ट हॅव लिस्ट ऑफ वन ऑपरेंड. आता एकच ऑपरेंड तुम्हाला अशा पद्धतीने यूज करता येईल. लक्षात आहे. आता हे झालं ऑपरेटर आणि हे झालं ऑपरेटर. हे ऑपरेंड लक्षात आणि हा ऑपरेटर. तर एका वेळेस एकच ऑपरेटर तुम्हाला यूज करता येईल. सेकंड रूल्स आहे द न्यू ऑपरेटर कॅनॉट बी क्रिएटेड. कोणतेही नवीन ऑपरेटर प्रोग्राम करत असताना तयार करू नका. फोर्थ रूल सांगते द बेसिक मीनिंग ऑफ ऑपरेटर कॅनॉट बी चेंज्ड. आता प्लस असेल तर प्लस येईल, मायनस असेल तर मायनस येईल. त्याचं बेसिक मीनिंग कोणतेही चेंज करू नका. फिफ्थ रूल सांगते द युनरी ऑपरेटर्स ओव्हरलोडेड बाय मीन्स ऑफ फ्रेंड फंक्शन्स आणि इट टेक्स वन आर्ग्युमेंट. तर एकच युनरी म्हणजे एकच ऑपरेटर. तर एकच ऑपरेटर यूज करा त्याच्यामध्ये वनच आर्ग्युमेंट पास केलेला असतो. आणि लास्ट रूल्स द बायनरी ऑपरेटर ओव्हरलोडेड बाय मीन्स ऑफ मेंबर फंक्शन अँड इट टेक्स 2 आर्ग्युमेंट. युनरी म्हणजे 1 आणि बायनरी म्हणजे 2. तर त्याच्यामध्ये युनरी मध्ये एकच आर्ग्युमेंट पास करा आणि बायनरी मध्ये 2 आर्ग्युमेंट पास करा. तर अशा पद्धतीने 5 ते 6 रूल्स आहेत. काय सांगितले डेफिनेशन to define an additional task to an operator for a special function, then this function is also called operator function. Rules in operator function there are following rules. First rule, only existing operator can be overloaded. Second rule, the new operator cannot be created. Third rule, the overloaded operator must have one operand. Fourth rules, the basic meaning of operator cannot be changed. Fifth rule, the unary operator at least one argument. Next rule, the binary operator at least 2 argument. आणि लास्ट काय ऑपरेटर्स आहेत इक्वल टू असेल किंवा अँगल ब्रॅकेट असेल कॅनॉट बी ओव्हरलोडेड इन मेंबर फंक्शन्स. तर अशा पद्धतीने 4 ते 5 रूल तुम्हाला परीक्षेमध्ये लिहायला विचारतात. लक्षात आहे. परत एकदा क्वेश्चन परीक्षेमध्ये विचारलंय difference between friend function and member function. तर फ्रेंड फंक्शन्स म्हणजे काय आणि मेंबर फंक्शन्स म्हणजे काय हा क्वेश्चन परीक्षेमध्ये तुम्हाला विचारला जातो. फ्रेंड फंक्शन आणि मेंबर फंक्शन. The friend functions will have one argument. त्याच्यामध्ये वन आर्ग्युमेंट पास करा. आर्ग्युमेंट म्हणजे पास असणारे व्हेरिएबल. द मेंबर फंक्शन्स विल हॅव 2 आर्ग्युमेंट. सेकंड, द फ्रेंड फंक्शन्स हॅव बायनरी ऑपरेटर. त्याच्यामध्ये बायनरी ऑपरेटरचा यूज करा. याच्यामध्ये युनरी ऑपरेटरचा यूज करा. लक्षात आहे. Third, the friend functions are passed in call by value and call by reference method. तर call by value and call by reference method जे प्रोग्राम आहे ते प्रोग्राम याच्यामध्ये फ्रेंड फंक्शनच्या अंतर्गत तयार करता येतात. The member functions are used in a object. तर ऑब्जेक्टचा यूज करून ऑपरेटरचा हे ऑपरेटर फंक्शन तुम्हाला यूज करता येते. आणि लास्ट डिफरन्स अँगल ब्रॅकेट असे cannot be overloaded. एक सेकंड. cannot be overloaded आणि इकडं can be overloaded. तर हे जे ऑपरेटर आहे ती हे याच्यामध्ये ओव्हरलोडेड करता येत नाही, याच्यामध्ये ओव्हरलोड करता येतात. लक्षात आहे.
तर डिफरन्स बिटवीन फ्रेंड फंक्शन आणि मेंबर फंक्शन हा क्वेश्चन बोर्ड परीक्षेला बराच वेळा विचारलेला आहे. तर आज एक ऑपरेटर ओव्हरलोडिंग मध्ये आपण काय काय बघितलं. ऑपरेटर ओव्हरलोडिंग म्हणजे काय, त्याचे स्टेप्स, त्याच्यानंतर ऑपरेटर फंक्शन म्हणजे काय, त्याचे सिंटॅक्स आणि रूल्स, आणि लास्ट बघितलं आपण डिफरन्स बिटवीन फ्रेंड फंक्शन आणि मेंबर फंक्शन. तर फ्रेंड फंक्शन्स हॅव one argument for you, member functions have no argument for member functions. It has binary operator, it has used in unary operator, it is used in by reference of call by value, call by reference method, it is used in object last equal to angle bracket cannot be overloaded in friend function, can be overloaded in member function. तर आता तर तीन क्वेश्चन आपण याच्यावर पाहिले. आता ऑपरेटर ओव्हरलोडिंगचे डिटेल प्रोग्राम युनरी ऑपरेटर आणि बायनरी ऑपरेटरचे आपण नेक्स्ट पिरियडला पाहणार. ओके.